नमस्कार. आज मी तुम्हाला कोळंबीची कढी दाखवणार आहे. हे बघा, त्यासाठी मार्केटवरून मी कोळंबी आणले आणि हा नारळ आणलाय. ते नारळाचं मी दूध काढून ही कोळंबीची कढी बनवणार आहे. साफ करून घेऊन कशी कढी बनवायची नंतर दाखवेन मी तुम्हाला. हे साफ करून घ्यायचे. बघा, दोरा आहे ना, हा पहिला काढायला लागतो. अशी सगळी साफ करून घ्यायची आधी. बघा, कोळंबीची कढीसाठी हे मी आता नारळाचं दूध काढून घेणार आहे. नारळ मिक्सरला लावणार. हे वाटपासाठी काय काय घेतलं आहे बघा. एक टोमॅटो घेतला आहे कापून, थोडा अर्धा कांदा, 1 इंच आलं, 4 लसणीच्या पाकळ्या आणि ही बेडगी मिरची न धणे भिजत घातले. हे एवढं वाटप करून घ्यायचं आहे. हे बघा, मी नारळाचं दूध काढून घेतलं 1 वाटी आणि हे वाटून घेतलं. आता आपण कालवणाला कढीला फोडणी देऊया. हे बघा, आता फोडणीसाठी तेल टाकलं मी 1 पळी. तेल आपलं तापलं. आता लसूण 4 पाकळ्या, कांदा, कांदा लसूण चांगली लाल झाली. हे पेट केले ना वाटप, हे टाकायचं. हे बघा, याला एक उकळी येऊ द्यायची. हे बघा, वाटपाला आता उकळी आली. आता आपण हे कोकम टाकूया आतमध्ये. आणि कोळंबी टाकून घेऊया. थोडी कोळंबी शिजू द्यायची. मग दूध काढलं नारळाचं ते ओतायचं याच्यात. हे बघा, आपली कोळंबीची कढी उकळ आली. त्याला आता मीठ टाकून घेऊया आपण. आता आपण हे दूध नारळाचं ओतून घेऊया. हे बघा, तर एक उकडी काढायची याला. मग झाली कढी तयार.
कोकमा पण टाकले. कोकम टाकलं, मीठ टाकलं. थोडी उकळू दे आता. हे बघा आता चांगली उकळली आपली ही कढी, कोलंबीची कढी तयार झाली. हे बघा कोलंबीची कढी नारळाच्या दुधात तयार झाली. तुम्ही कशी काय बनवता ती मला कमेंट करून सांगा.